पांढरं सोनं म्हणजे कापूस. खरीपातलं हे महत्त्वाचं पीक. पाण्याची सोय असलेले बरेच शेतकरी हे पीक पूर्व हंगामी घेतात. त्याचा त्यांना फायदाही होतो. पहिला फ्लश दमदार मिळतो आणि कीड रोगाचा प्रादुर्भावही टळतो. या पिकाची लागवड करताना काय काळजी घ्यायची ते आता जाणून घेऊयात. पूर्व हंगामी कापसासाठी उष्ण, कोरडं आणि कमी आर्द्रतायुक्त हवामान पोषक आहे. यासाठी मध्यम ते भारी, काळी, कसदार आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हलक्या, उथळ आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत कापसाची लागवड टाळावी. कपाशीची मुळं खोलवर जातात, त्यामुळे लागवडीआधी खोल नांगरणी करून 2-3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी उपलब्धतेनुसार शेणखत जमिनीत मिसळून घ्यावं. 25 मे पर्यंत पूर्व हंगामी कापसाच्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. खानदेश विभाग किंवा विदर्भाची जर आपण परिस्थिती बघितली तर साधारणपणे ह्या कालावधीमध्ये किंवा मेच्या पहिल्या पंधरवड्यात आणि दुसऱ्या पंधरवड्यात तापमान फार मोठ्या प्रमाणात असतं आणि वातावरणाच्या तापमानाबरोबरच जमिनीच्या वरच्या 5 सेंटीमीटरच्या थरात ज्याच्यामध्ये बियाणं रुजवलं जातं, उगतं, ज्याच्यामध्ये मुळांची वाढ होते, अशा ठिकाणी तापमानसुद्धा मोठ्या प्रमाणावर जास्त असतं. म्हणून अशा परिस्थितीत जर कापसाची लागवड केली तर त्याच्यामुळे कापसाच्या वाढीवर त्याच्या मुळांची वाढ समाधानकारक होत नाही आणि झाडाच्या वाढीवर फार मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतात. झाड संपूर्ण खुरगटलेल्या अवस्थेत असतं आणि संपूर्ण लाल पडून शेतकऱ्यांचं नुकसान होतं. म्हणून साधारणपणे 25 मे नंतर या पूर्व हंगामी कापसाची किंवा बागायती कापसाची लागवड करावी अशी शिफारस आपण जास्त तापमान असलेल्या विभागामध्ये किंवा खानदेश विभागामध्ये किंवा विदर्भात करत असतो. पूर्व हंगामी कपाशीसाठी ठिबकचा वापर फायद्याचा ठरतो. साधारणपणे 5 अश्वशक्तीचा पंप ताशी 18 ते 21 हजार लिटर पाणी देतो. या पाण्यात ठिबकवर कमीत कमी 2 ते 2.5 एकर पूर्व हंगामी कापसाचं सिंचन शक्य आहे. ठिबक सिंचनासाठी जोड ओळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीनं कापसाची लागवड करावी. यामुळे हेक्टरी झाडांची संख्या कायम राहून खर्चात बचत होते. त्यासोबतच फवारणी, आंतरमशागत आणि कापूस वेचणीची कामं सोपी होतात. पेरणीआधी ठिबक लावून शेत वाफसा स्थितीत आल्यानंतर लागवड करावी. बियाणं टोकण करताना इनलाईन नळीचे ड्रिपर आणि बियाणं लागवडीची जागा जवळ येतील याची काळजी घ्यावी. जमिनीच्या आणि बियाण्याच्या प्रकारानुसार 2 झाडांमध्ये अंतर ठेवावं. साधारणपणे निवड करत असताना कमी कालावधीत तयार होणारा वाण, रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारक वाण आणि पाण्याचा थोड्याफार प्रमाणात ताण सहन करू शकेल अशा प्रकारचा वाण शेतकरी बंधूंनी त्यांच्या अनुभवाप्रमाणे निवडावा. साधारणपणे वाण निवडल्यानंतर लागवडीच्या वेळी बीटी बियाण्याबरोबर नॉन बीटी बियाण्याचं जे 120 ग्रॅमचं पाकिट दिलेलं असतं ते बऱ्याचशा वेळी शेतकरी बंधू लागवड करत नाही. परंतु नॉन बीटीच्या 4 ओळी आश्रित पीक किंवा रेफ्युजी पीक म्हणून बीटीच्या संपूर्ण शेताभोवती 4 ओळी सभोवताली लावणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की या बोंडअळ्यांमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण व्हायला नको म्हणून या 4 ओळी रेफ्युजी पिकाच्या किंवा आश्रित पिकाच्या नॉन बीटी कापसाच्या लावणं आवश्यक आहे. पूर्व हंगामी कपाशीच्या लागवडीचं नियोजन करताना पिकांची फेरपालट गरजेची आहे. एकाच शेतात दरवर्षी कापूस लावल्यास कीड रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. शिवाय अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊन उत्पादनही घटतं. त्यासोबतच कपाशीची सलग लागवड न करता मधल्या जागेत कडधान्यांचं आंतरपीक घ्यावं. उडीद आणि मुगासारखी कमी कालावधीची पिकं फायद्याची ठरतात. कापसामध्ये सलग कापूस न लावता मूग, उडीद किंवा चवळी सारख्या आंतरपिकाची म्हणजे कमी कालावधीत तयार होणारं कडधान्य पीक आहे त्याची जर एकाच एक प्रमाणात आपण आंतरपीक म्हणून लागवड केली तर या कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. कडधान्य पिकामुळे जमिनीत नत्र स्थिरीकरणाचं काम होतं आणि 2 ओळीतलं संपूर्ण अंतर या कडधान्य पिकाने व्यापल्यानंतर जमिनीतून बाष्पीभवन होण्याचं प्रमाण कमी होतं आणि जमिनीमध्ये वापसा परिस्थिती टिकवून ठेवण्याचं काम हे एक आंतरपीक करत असतात. त्याचबरोबर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा चांगला अवलंब करण्यासाठी आपल्याला झेंडू, राळा, आंबाडी, बाजरा, मका, चवळी यासारखे सापळा पिकं जे आहेत ते आपण जर कापूस पिकामध्ये लावून घेतले तर त्यामुळे ह्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. कपाशीच्या उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय खतं देणं गरजेचं आहे.
पण ज्यांच्याकडे शेणखत उपलब्ध नाही त्यांनी 1-2 वर्षाआड हिरवळीची खतं टाकून जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवावं. आपल्याला लागवडीच्या वेळी जर 10-26-26च्या माध्यमातून खतं उपलब्ध असले तर एकरी 2 गोण्या 10-26-26 लागवडीच्या वेळी किंवा लागवडीपूर्वी शेतामध्ये मातीमध्ये पेरून जर आपण दिली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. जर 10-26-26 उपलब्ध नसलं आणि डायमोनियम फॉस्फेटच्या माध्यमातून आपल्याला खतं द्यायचे असले तर एकरी 1 गोणी डायमोनियम फॉस्फेटची आणि डायमोनियम फॉस्फेटमध्ये पालाश हा घटक नसल्यामुळे एकरी 1 गोणी म्युरेट ऑफ पोटॅशची या पिकाला देणं आवश्यक आहे. म्हणून संयुक्त खतं जर उपलब्ध नसले तर युरिया अर्धी गोणी, सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 गोण्या आणि म्युरेट ऑफ पोटॅश एकरी 1 गोणी याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा या पिकाला लागवडीच्या वेळी किंवा लागवडीपूर्वी किंवा जर शक्य नसलं तर लागवडीनंतर जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसाच्या आत देऊन घेणं आवश्यक आहे. पूर्व हंगामी कापूस लावताना परिसरातील उष्णतेचा अंदाज घेऊन लागवड करावी. जास्त तापमानात लागवड केल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो. शिवाय उगवल्यानंतर कपाशीची झाडं मरण्याचीही शक्यता असते. योग्य जमिनीची निवड, खतांचं नियोजन आणि लागवडीची वेळ साधली तर कपाशीचं चांगलं उत्पादन घेणं शक्य आहे. जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.